या सगळे, मागे या सगळे हो. महबूब महबूब मागे, महबूब मागे, महबूब मागे. टाक मध्ये आता मागे बघा. चला 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 चला. मीडिया मीडिया जरा फास्ट चला. मीडिया मीडिया जरा फास्ट चालत राहा तुम्ही. हळू 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 सरकार मागे जरा फास्ट चालत राहा. हो चला चला लोक. एक मिनिट मीडिया पुढे झाला. हो चला लोक. मीडिया पुढे पुढे करा. तुम्ही जरा फक्त फास्ट माघारी फास्ट चाला. फास्ट मीडिया पुढे झाला. मागं पडताना पायरे पायरे छत्रपती शिवाजी महाराज जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. एक मराठा, एक मराठा, कोटी मराठा. घोषणा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्या. बाकी मी कोणती एक मित्रांची घोषणा करू नका. चप्पल खाली. सर सर या साइड या. सर या साइड सर सर या साइड या साइड या साइड उजव्या साइड या साइड. मीडिया पुढे झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. वरती जागा नाही, खाली थांबा. वरती जागा नाही. या जरा जरा आहे ना घ्या. सुहास सावंत ना घ्या जरा. हे घ्या सुहास सावंत. जरा जरा बाजूला थोडं सरकार 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 थोडं सरकार मागे पडणार. मागे सरकार सरकार. चलो पुढे खाली. चला चला चला.
असं नाही वाऱ्याने हा इथं असा आत्ता जो वारा हा जर 45 किलोमीटरचाच आहे. असं असताना इथं जर काही पडझड होत नसेल तर ते जे सरकारचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी FIR नोंदवली आहे ती FIR अशा आशयाची आहे की या शिल्पकाराला आणि जो स्ट्रक्चरल इंजिनियर आहे त्याला हे जाणीव होतं की अशा पद्धतीने पुतळा उभारल्यानंतर हे तर जीवितहानी होऊ शकतं. अशा प्रकारची जाणीव असताना त्यांनी उभारलेलं अशा आशयाची फिर्याद फिर्याद जर खरी मानली तर शासनाचं जे म्हणणं आहे की तांत्रिक कारणामुळे वाऱ्यामुळे पडणं हे होत आहे. आणि 4 जूनला त्याची डागडुजी झालेली होती. तरी असताना तिथल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाने आज आमच्या महाराष्ट्राला हे दुःखाचं समोर बघावं. हा सर फाउंडेशन याच्या खाली आहे. हा चबुतरा अरे यार वरती सर पुतळा हा सगळं पाय आहे दादा मोबाईल काढतो. ए भाऊ मोबाईल कोणाचा मोबाईल आहे. छत्रपती शिवाजी महाराज की मोबाईल चला ना जरा पश्चिमेला पडला ना इकडनं रोड नाही पुढे झालं ना मीडियम पुढे झालं जाऊ शकतो ना जरा कॅमेरा घ्या जरा कुठे खाली उतरा दमदार एक मिनिट नाही कशी जाणार रस्ता नाहीये नाही
शिवाजी महाराजांना बांधलेला किल्ला पडला नाही, परंतु त्या सरकारनं बांधलेला पुतळा पडला. 8 महिन्यात 8 महिन्यामध्ये पुतळा पडला. ते जरा बोट लावलं तर जरा बोट लावलं पकडला ना मी आज परिवहन सारखे जरा धक्का पाड्याला माइक मोबाईल थोड़ा खालती घे ना, डाऊन घे ना. मोबाईल थोडा हात खालती चेहऱ्यावरतीच आहे डायरेक्ट. वाऱ्याच्या दिशेने पडले ते दिशेने लाज वाटली पाहिजे आपल्याला. एक छत्रपतीने बांधलेला किल्ला तिथं दिसतोय, आम्ही बांधलेला 8 महिने. दादा मुख्यमंत्री खोटं बोलले. वाऱ्याने पुतळा पडलेला नाहीये. वारं ह्या दिशेने आलेलं आहे आणि पुतळा वाऱ्याच्याच दिशेने पडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? देशमुख. हर हर महादेव. जय जिजाऊ. जय शिवाजी. जय जिजाऊ. जय शिवराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांबा. सुमित इथे कुठे लावा कॅमेरा इथे. लवकर लावा कॅमेरा इथे. तुम्ही काय करता गडबडशी? तुम्हाला घ्यायला आलो माझ्या थांबा, इथं थांबा. मागे या सगळे मागे या जरा. ते बाहेर पडले, बाहेर गेले बाबा बाहेर. हिलो मत रे, हिलो मत.
आता आलू नका तवा चला हे हिम्मत रे रोज एकच मिनिट गडबड मला मोबाईल कोण आहे आम्ही काय तुम्ही मॅडम तर चला घ्या चला रोल बूम जवळ घ्या बूम जवळ घ्या तुम्ही पहिल्यांदा आला थोडं पुढे पाहणी केली डोकं पाठीमागे घे रे पुतळा कोसळला ती पाहणी केली काय सांगाल हे दुर्दैवी घटना हो सावंत राज्य आणि देश हो सर्व साहेब भूम लावलाय का परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाहणी करायचं भेट घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि त्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही की तो जो स्मारक छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची ती नसून त्याच्यामुळे काय असं म्हणजे शंका व्यक्त केली. आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं आहे. दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहेत. याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे. याची बारकाईने चौकशी सरकारने केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण आहेत ना त्यामधले हे सोडले नाही पाहिजे. माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे. महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडलं पाहिजे. 5 दिवस मध्ये गेला 6व्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे. सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे. फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये. कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू हे शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय. आणि पळून जातो कसं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता फिताबी असं एखादा मध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का काय कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असं हे शोधलं पाहिजे. परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो काय माहिती जेलमध्ये चढला पाहिजे. महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी ना सत्ताधारी करतोय. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही लई शाने आहे तुम्ही एकमेकावर चिकलफेक करताय आरडाओरडा करताय. छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका. नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला. राजरत्न डॉक्टर आंबेडकर देखील आहेत आणि झालेला राडा आणि राजकारण याच्याबद्दल म्हणजे तुम्ही काही घोषणा देताना पण कार्यकर्त्यांना सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत. तो राडा आणि आता हे सगळं गणित याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची. आम्ही जनतेचं दैनंदिन जीवनातलं अडीअडचणी जाणणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाही ना राजकारणाच्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांचं ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कुणी असो कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे. यांना दुःखच नाहीये. यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दबवल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं. कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे. तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ. राजरत्न आंबेडकर आपल्या चांगल्यातून वाईटातून चांगलं होईल त्यांचे मला या जागेवर तर राजकारण करायचं. डॉक्टर राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत आहेत काय नेमकी चर्चा झाली आपण पुतळा पाहणी करतो एकत्रित नाही इथं
चर्चा होईल. ते संदर्भ इथं नको जोडायला. ते बघा ते म्हणले मला यायचं म्हणलं चला आपलं लय सरळ असतंय त्याला म्हणलं इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दखवाल्या. इथं राजकीय चर्चा आमच्याकडे होऊ शकत नाही ना. तो काही विषय पण नाही. ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असंच राज्याला देशाला झालं सगळे येत आहेत. पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आत्ताचा जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय की वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचाच हेतू राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता का? मला परत तिथं येतो विषय मला याच्यात फक्त राजकारण. एक प्रश्न सोशल मीडियावर असं विचारलं जातंय जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येत आहेत तर ते 8 महिन्यापूर्वी इथे आले असते. आज स्मारक बाबतीत घडली घटना म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहे. पण 8 महिन्यापूर्वी आले असते जर पाहणी केली असती तर हा प्रश्न सुटला असता अरे आल्या म्हणून काय झालं म्हणा. कोणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला म्हणून काय झालं. तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग असं म्हण का असं नसतो. दुःखित घटना झाली माणूस इथे येणार आहे. सत्ताधारी पण येणार विरोधक पण येणार आहे गोरगरीब पण येणार आहे शेतकरी येणार आहे इथले सगळे येणार आहेत. मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला. आणि मग आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले म्हणजे त्यांचा काय दोष. जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही. इथं आमच्या भावना दुखवल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद का. आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का. ते कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला कायमचं जेलमध्ये टाकायचं. बाकीचे चिखलबेक करून तुम्ही नाटकं राजकारणासाठी करायचं नाही. छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महायुती असेल नीट राहायचं नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार. तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना पण. तुम्हाला वाटत असं आम्ही 2 जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो. आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही. कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर. दादा असं वाटतंय का या सगळ्यांच्या विरोधात आता तुम्ही तिसरी आघाडी उभारणार का? नाही राजकीय बोलणारच नाही. दादा बांधकाम मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या 1 नंबर आरोपीची ओळख झालेली आहे. यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का? तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढं जनतेला माहिती. त्याचा मित्र मित्र कुणाचे मित्र फेतरावली तर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही. तुमचे कोणाचे मित्र असतील हित संबंध नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम सडल्याला पाहिजे. चल धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा मंत्रेकर साहेब जास्त पुढे जाऊ नको झाली आता लांबून शॉट घ्या. रस्ता येणार का आता वरती घेऊ नको चला वरती जाऊ जाता चला. छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी फोटोग्राफर
बाजूला रस्ता करायचा पदशी छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे हरे महादेव. एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजामा साहेब की आजूबाजूला घर आहेत ना, बाकी काय कोणाच कौलर नाही पडलं, कोणी एक नारळ नाही पडलं. मी प्रत्यक्षदर्शी बघितलं. आज ताबडतोब साहेबांना फोन लावला. घरी गेलो आणि झाला कुठला पडला साहेब 2 मिनिटात आले. त्याच्यानंतर पहिले मला वाटतं दौऱ्यावर कदाचित वैभव नाही होते 15-20 मिनिटात तिथेच होते. एक झाड पण नाही पडलं साधं. वादळाचं काय येत नाही. अलर्ट केलेलं पहिल्यांदा अलर्ट केलेलं होतं 40-45 वाराला, त्याप्रमाणे लागून केलं. जर 80-90 किलोमीटरने वारे आले त्यावेळी नाही पडली. काही जण नंतर वारात पडला. वेल्डिंग त्याचं त्याचं वरचं 6 टन वजन हो पायापर्यंत त्याला सपोर्ट मग कसं टिकणार. गाड्या आणि त्याच्यावर वजन असं वजन जास्त पण पाय आपल्या दुखतात तसंच सेम परिस्थिती. ओके हल्ला माझा कर्तव्य होतं ते मी केलं. माझं आरोग्य दैवत आहे माझ्या बापाप्रमाणे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काही इकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा हरे हो या आंबेडकरी समाजाच्या वतीनं आंबेडकरी समाज सरांच्या रूपानं
इथं पुढे आहे ना तू या पाठी बघा काय नाही मोकळं चालू कशाला चलत ठीक आहे दादा थोडं साईड चला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय चला 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 चल दादा ये मग पटापट मोबाईल पण त्यांजवळ पुरावे काय इकडे बघितलं आहे हा दादा मोबाईल दादा दादा हात घे ना भाई हात कापी घे ना हे मोबाईल समोर आहे समोर आहे सर या समोर आपल्या गाडीकडे चला दादा थोडं सारखं ना थोडं या पटकन असलं तर गाडी फुलाय ना